मौनं कालविलंबस्य प्रयाणं भूमिदर्शनं भ्रुकुटान्यमुखी वार्ता नकारा षड्विधा स्मृता. या सुभाषितामध्ये प्रत्यक्ष नकार न देता, शब्दांनी नकार न देता, सांकेतिक नकाराचे 6 प्रकार सांगितलेले आहेत. पहिला प्रकार आहे मौन, काही न बोलणं, उत्तर न देणं. दुसऱ्या प्रकारात कालविलंबस्य, उत्तर देण्यास विलंब लावणं, उशीर लावणं. तिसरा प्रकार आहे प्रयाण, बैठकीतून निघून जाणं काही न बोलता. चौथा प्रकार आहे भूमिदर्शन, खाली जमिनीकडे एकटक पाहत राहणं. पाचवा प्रकार आहे भ्रुकुट्यन्य, म्हणजे भुवयांची सांकेतिक हालचाल करून नकार दर्शविणं. आणि शेवटचा प्रकार आहे अन्यमुखी वार्ता, तोंड फिरवून, दुसरीकडेच लक्ष देऊन किंवा दुसऱ्याशीच बोलणं, दुर्लक्ष करणं. या सुभाषितामध्ये नकार देण्याचे 6 प्रकार सांगत असताना बॉडी लँग्वेजच्या माध्यमातून हे कसे देता येतात हे स्पष्ट केलेलं आहे. मला तर हे सुभाषित आपल्याला व्यवहार ज्ञान शिकवणारं सुभाषित वाटतं. प्रत्यक्ष नकार द्यायचा नाहीये, समोरच्या माणसाला दुखवायचंही नाहीये, पण आपला नकार सांगून जायचा आहे. मला आठवतं शाळेमध्ये असताना प्रगतीपत्र वडिलांसमोर घेऊन गेल्यानंतर मार्क कमी पडल्यानंतर वडील दरडावून प्रश्न विचारायचे, मार्क कमी का पडले? तेव्हा मौन साधणं हे आपण केलेलं असतं. कालविलंबस्य, उत्तर द्यायला आपण टाळाटाळ करतो किंवा उत्तर देत नाही. भूमिदर्शन, जमिनीकडे एकटक पाहत असतो. चौथा प्रकार जो आहे प्रयाण करण्याचं धाडस तेव्हा आपल्यात नसतं. मला काय सांगायचं आहे की हे जे नकार देण्याचे सांकेतिक प्रकार आहेत ते अगदी नैसर्गिक आहेत. व्यवहारामध्ये बघा, आपल्याला एखादी गोष्ट पटत नाहीये, पसंत नाहीये, तेव्हा आपण बैठकीतून निघून जातो, काही न बोलता निघून जातो. दुसरं आहे भ्रुकुटी, म्हणजे भुवयांच्या हालचाली करून आपण आपला नकार बऱ्याच वेळेला व्यक्त करतो. आणि शेवटचा जो प्रकार आहे अन्यमुखी वार्ता, तुमची बायको तुम्हाला काही सांगते, पत्नी तुम्हाला काही सांगते, तुम्हाला वाद घालायचा नाहीये, तुम्ही तोंड दुसरीकडे फिरवता, दुसरंच काहीतरी बोलता, दुसऱ्याशीच काहीतरी बोलता. म्हणजे हे जे नकाराचे 6 सांकेतिक प्रकार आहे, आलटून पालटून आपण व्यवहारामध्ये वापरत असतो किंवा आपल्याला दुसऱ्यांनी वापरलेल्या या प्रकाराचा सुद्धा अनुभव येतो. म्हणून मला या सुभाषितामध्ये सुभाषितकारांनी जे मानवी स्वभावाचे पैलूंचं जे ऑब्झर्वेशन केलेलं, निरीक्षण केलेलं आहे ते खूप आवडतं. हजारो वर्ष होऊन गेली असतील, परंतु मानवी स्वभावामध्ये विशेष काही फरक पडलेला नाही हे या सुभाषितातून आपल्याला कळतं. हे सुभाषित स्वभावोक्ती अलंकाराच्या अंगानं जाणारं आहे. बघा, जेव्हा काव्यामध्ये एखादा गुण किंवा एखादी वस्तू क्रमाक्रमाने सांगितली जाते त्यावेळेला तो यथासंख्य किंवा क्रम अलंकार होतो. या सुभाषितामध्ये अल्पाक्षर, सारवत अशा गोष्टी सांगितल्या आहेत, म्हणून ते सूत्राच्या अंगाने जाणारं सुभाषित आहे. स्वभावोक्ती अलंकाराची छटा असलेलं हे सुभाषित आपल्याला व्यवहार ज्ञान शिकवतं. व्यवहारामध्ये कसं वागायचं याचा जणू काही ते वस्तुपाठ आपल्या पुढे मांडतं. बघा, हे सुभाषित तुम्हाला माहीत आहे, तुम्ही वाचलंय, त्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. जेव्हा समोरचा माणूस अशा प्रकारच्या प्रतिक्रिया तुम्हाला देतो त्यावेळेला तुमची प्रतिक्रिया ही सौम्य
आणि मॅच्युअर असणार आहे. आणि हेच तर सुभाषितांमधून निश्चित साधलं जातं.